आज आपण बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर मधील मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजीचा क्वेश्चन पेपर बघणार आहेत, ज्यामध्ये FC 076 2024 हा त्याचा कोड आहे. अगेन क्लास बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी. हा पेपर 15 मे 2024 या रोजी झालेला असून मॅक्झिमम मार्क्स याचे 50 आहेत. यासाठी दिलेला वेळ हा 2 घंटे आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स ऑप्शनल विचारले जातात. त्यापैकी कोणतेही 4 सोडवावे लागतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करणे गरजेचे आहे व 5 ते 7 म्हणजे 5, 6, 7 यापैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. तसेच सर्व प्रश्नांना समान गुण तिथे दिलेले आहेत. जर विद्यार्थी मराठी मीडियम मधला असेल किंवा इंग्लिश मीडियम मधला असेल तर दोन्ही भाषांमध्ये हा प्रश्नपत्रिका छापून देण्यात आलेला असतो. त्याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला पाहूयात, ज्यामध्ये राईट शॉर्ट नोट ऑन खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट आहे, क्विज, कन्सेप्ट सिलेबस, रेशो प्रपोर्शन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व्ह करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मार्क दिलेले आहेत 10. तर 10 डिवायडेड बाय 4 म्हणजेच एका कोणत्याही पॉइंटला तुम्हाला मार्क्स जातात 2.5. त्याच्यानंतर जर तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर तेच प्रश्न खाली भाषांतरित करून दिलेले आहेत. त्यानंतर रूल्स प्रमाणे 2, 3, 4 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करणे गरजेचे आहे आणि 5, 6, 7 पैकी अगेन 2 कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इन डिटेल नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिमिडियल टीचिंग. 10 मार्कासाठी प्रश्न आहे आणि त्याला मराठीत भाषांतर केलेलं आहे. उपचारात्मक अध्यापनाची गरज व महत्व सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, एक्सप्लेन इन डिटेल प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. याला सुद्धा देखील 10 मार्क्स दिलेले आहेत. अभ्यासानुवर्ती उपक्रमाची तत्वे सविस्तर स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 4, डिस्क्राईब द टाइप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. ज्यामध्ये अभ्यासक्रमाच्या रचनेचे प्रकार स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी देखील 10 मार्क दिलेले आहे. एक्सप्लेन द टाइप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलेटरल्स. चौकोनाचे प्रकार व गुणधर्म स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, ज्यामध्ये गिव्ह द डेफिनेशन विथ द सुटेबल एक्झाम्पल्स गिव्हन बिलो. इंडायसेस, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट. हा प्रश्न तुम्हाला 10 मार्काला विचारलेला आहे. याच्यामध्ये 5 डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे प्रत्येकी डेफिनेशन आणि एक्झाम्पलला तुम्हाला 2 मार्क देण्यात येतील. त्याचंच मराठीमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे, घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. प्रश्न क्रमांक शेवटचा 7वा, एक्सप्लेन द इंटरनल क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्ट बुक ऑफ मॅथमॅटिक्स अँड इट्स युजेस. ज्यामध्ये गणिताच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाची निकष स्पष्ट करून त्याचा उपयोग लिहायचा आहे. हा प्रश्न देखील 10 मार्क दिलेला आहे. अशा प्रकारे सर्व प्रश्न मिळून 50 मार्काचा पेपर होतो.